कोर्टाची नोटीस आली, वादाच्या ऑपरेशनची तयारी आता पूर्ण झाली. कोर्टात केस चालविणे म्हणजे ऑपरेशन, आणि मध्यस्थीची प्रक्रिया म्हणजे ओपीडी. ऑपरेशन केलं तर कापाकापी करावीच लागते आणि कापलेल्या जागेवरच टाके मारावे लागतात. ओपीडीत तसं नाही होत कापाकापी, नाही पडत टाके, आणि 60 दिवसातच इलाजाचा परिणाम दिसू लागेल. म्हणून ऑपरेशन आधी भाऊ ओपीडीत इलाज करून पहा, आणि मध्यस्थीने वाद सुटतो का हे सगळ्यात पहिले तपासून पहा. गमावलं असेल तुम्ही वादामध्ये पुष्कळ काही, पण वाद चालू ठेवल्यानं ते काही परत येत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा भाऊ, वाद मिटवल्यानं होणारं नुकसान होत नाही. कुटुंबातला वाद भाऊ कुटुंबातच आठवा, आणि वाद झाला असेल प्रेमाच्या माणसाशी तर प्रेमानंच मिटवा. घेऊ नका आढेवेढे अहंकारानं कुणाचंही भलं होत नाही. आणि जर रावणाचा टिकला नाही तर आपला बी टिकणार. घेऊ नका आढेवेढे अहंकारानं कुणाचंही भलं होत नाही, आणि जर रावणाचा टिकला नाही तर आपला बी टिकणार नाही. मध्यस्थीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणती येत असेल तर अहंकार हा सुद्धा एक मोठा पैलू असतो. म्हणून त्याच्या पुढे मी लिहिलं आहे की वाद जर मिटला तर सर्वांचाच फायदा आहे. नाही तर ऑपरेशन थिएटर तर तयारच आहे. वाद जर मिटला तर सर्वांचाच फायदा आहे, नाहीतर ऑपरेशन थिएटर तर तयारच आहे. म्हणून ऑपरेशनची वेळ भाऊ तुम्ही येऊ देऊ नका, आणि मध्यस्थीची आलेली सुवर्ण संधी आता गमावू नका. म्हणून मध्यस्थीची आलेली सुवर्ण संधी आता गमावू नका. आणि सिव्हिल आणि क्रिमिनल एखादा बुद्धीने कोणाला आपल्याला मूर्ख बनवत असेल किंवा शक्तीने कोणावर ओव्हरपॉवर होत असेल तर त्या संबंधात म्हटलंय की कोणाला लागू नका चंदन. हुशार असेल तर कोणाला चंदन लावू नका, कोणाला लावू नका चंदन, कोणाला लावू नका हुक्का. आणि मध्यस्थी केंद्रामध्ये वाद सोडवण्याचा निर्धार आताच करा.